नमस्कार, मी ग्रीष्मा दातार. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आज घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन सेगमेंट ज्याचं नाव आहे गोष्ट घराची. तर गोष्ट घराची या नवीन सेगमेंटच्या एपिसोडमध्ये मी आज तुमच्याशी डिस्कस करणार आहे ज्याचं नाव आहे मेन्यू प्लॅनिंग. मेन्यू प्लॅनिंग हे इतकं महत्वाचं आहे कारण रोज जेवायला काय करायचं हा एक यक्ष प्रश्न असतो. म्हणजे सकाळी उठल्यावर अरे आज नाश्त्याला काय करायचं, मग दुपारच्या जेवणाला काय करायचं, डब्बा असेल तर डब्यात काय न्यायचं, संध्याकाळी जर घरी असणार तर घरी काय खायचं संध्याकाळी, आणि त्याच्यानंतर रात्रीचं जेवण. नाही का, ओटा आवरल्यावर असं वाटतं बापरे आज झालं, म्हणजे आजचा दिवस संपला, उद्या काय. तर थोडी तयारी असेल आपली तर हे प्रश्न निश्चितच सोपे असतात. मला ना नेहमी असं वाटतं की एखाद्या गोष्टीची आपण जर पूर्वतयारी केलेली असली तर ती गोष्ट आपण अधिक व्यवस्थित प्रकारे करू शकतो. मग तो आपला प्रवास असू दे, घरचं काम असू दे किंवा ऑफिसचं काम. मला आयत्या वेळेस काही गोष्टी करायचा कंटाळा येतो की म्हणजे माझ्याकडे जर आयत्या वेळेस पाहुणे आले तर मी जेवण बनवते, पण जर सांगून आले तर मी 4 पदार्थ अधिक करेन. त्याच्यामुळे स्वयंपाकाची पूर्वतयारी असणं हे मला जास्त महत्वाचं वाटतं आणि नियोजन केलेलं असणं, प्लॅनिंग असणं हे फार महत्वाचं आहे माझ्यासाठी. मी पूर्णवेळ गृहिणी नाही, त्याच्यामुळे माझे कामाचे तास, जे घरातल्या कामाचे तास आहेत हे खूपच मर्यादित आहेत. म्हणजे सकाळचा थोडासा वेळ असतो आणि संध्याकाळचा थोडासा वेळ असतो. मधला वेळ जो आहे तो माझा ऑफिसमध्ये जातो. त्याच्यामुळे जर मी प्लॅनिंग केलेलं नसेल, स्वयंपाकाचं नियोजन केलेलं नसेल तर माझं गोंधळ उडणारच आहे. आणि याच्यासाठी मेन्यू प्लॅनिंग हे खूप महत्वाचं आहे. जर मी मेन्यू प्लॅनिंग केलेलं असेल तर मला वाटतं मी खूप छान पदार्थ करू शकते. का करावं मेन्यू प्लॅनिंग? तर काय होतं, आपण रोजच्या रोज आपण जेवण करत असतो आणि हे बऱ्याचदा ना कंटाळवाणं काम होऊन जातं. त्यामुळे जर आपल्याकडे आधीच आपण तयारी केलेली असेल तर आपलं हे काम सोपं होऊन जातं, आपला वेळ वाचतो. हे महत्वाचं. एकतर आपण नोकरी करत असू तर आपले कामाचे तास बघता आपल्याला स्वयंपाकघरात खूप लिमिटेड वेळ मिळतो. जरी घरी असलो तरी घरातली बरीच कामं असतात, म्हणजे बरेचदा असं तरी घरीच आहे नाही. आपला वेळ हा खूप महत्वाचा असतो आणि स्वयंपाकात आपला वेळ जातो, बऱ्यापैकी जातो स्वयंपाकघरात वेळ. आपल्याला आपला स्वतःचा वेळ मिळावा आणि आपलं रोजचं काम सोपं सुटसुटीत व्हावं म्हणून आपण काय करणार आहोत तर मील प्लॅनिंग करणार आहोत. कसं करायचं मेन्यू प्लॅनिंग? तर पहिल्यांदा काय करायचं, आपल्या घरातली पॅन्ट्री चेक करायची. म्हणजे आपल्या घरात किती किराणा सामान आहे ते बघायचं आणि तुमच्या खाण्यामध्ये काय आपण जास्त वापरतो ते बघा. म्हणजे कडधान्य जास्त असतात, भाज्या जास्त असतात, आपण सॅलड जास्त खातो, काय खातो त्याप्रमाणे तुम्ही लिस्ट करा. घरात किती दिवस खाणार आहोत. जर आपण शनिवार रविवार बाहेर खात असू तर आपल्याकडे सोमवार ते शुक्रवार हे आठवड्याचे 5 दिवस आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. तर हे 5 दिवस आपण घरात जेवणार आहोत का ऑफिसला डबा घेऊन जाणार आहोत, किती मील्स आपण घेणार आहोत घरात, म्हणजे नाश्ता, त्याच्यानंतर आपलं दुपारचं जेवण जो डब्बा नेणार आहो की घरी खाणार आहात ते, त्याच्यानंतर संध्याकाळचं खाणं जर ऑफिसमध्ये असाल तर ते कॅरी करायचं आहे का, किंवा घरात काय खाणार ते, आणि रात्रीचं जेवण. ढोबळमानाने तुमचे हे 4 मील्स होतात आणि ते आपल्याला तसे प्लॅन करायचे आहे. एकदा का तुमचं ठरलं की किती मील्स आपण घरी बनवणार आहे, किती मेन्यू आपल्याला लागणार आहे, त्या अनुषंगाने तुम्ही सामानाची यादी करा आणि तसं सामान भरा. आता आपण पॅन्ट्री चेक केलेली आहे, त्याच्यानंतर जे सामान आपल्या घरात नाहीये ते आपण आणून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर दिवसातले किती मील्स आपण घेणार आहोत, म्हणजे नाश्ता, दुपारचं जेवण आहे, हे सगळं हे आपल्याला कळलेलं आहे. आठवड्यातले किती दिवस आपण घरात खाणार आहोत त्या अनुषंगाने आपली सर्व तयारी झालेली आहे आणि आता प्रत्यक्षात करायचं आहे ते म्हणजे मेन्यू प्लॅनिंग. मी काही आहार तज्ञ नाही, पण एक ढोबळमानाने आपल्याला माहिती असतं किंवा मी काही आहार तज्ञांचे सल्ले घेतलेले आहेत, तर आपल्याला माहिती असतं की आपल्या जेवणात काय कशाचा समावेश असला पाहिजे. तर ढोबळमानाने एक पालेभाजी,
त्याच्यानंतर जी कोशिंबीर खातो ती, म्हणजे गाजर, काकडी, मुळा आवडत असेल तर मुळा, आणि मोड आलेली कडधान्य, या सगळ्याचा समावेश आपल्या जेवणात आला पाहिजे. जेव्हा तुम्ही लिहिता पेपरवर तेव्हा तुमच्या लक्षात येतं, अरे बापरे हे जास्त खाल्लं जातंय, हे आपल्याकडून कमी खाल्लं जातंय, अरे बापरे आपण बीट आता आठवड्यात खाल्लं नाहीये, हे तुम्हाला अंदाज लावता येतो. त्याच्यामुळे एक व्यवस्थित तुमचं जेवणाचं चार्ट रेडी असेल ना, किंवा हे मेन्यू प्लॅनिंग केलेलं असेल, तर तुम्हाला एक अंदाज येतो की हा आता आपण आठवड्याभरात हे खाणार आहे, किंवा डॉक्टरने आपल्याला हे खायला सांगितलंय, हे जास्त पोटात गेलं पाहिजे. त्या अनुषंगाने तुम्ही मेन्यू प्लॅनिंग करू शकता. हा अशा प्रकारे मेन्यू तुम्ही लिहून ठेवू शकता. मेन्यू प्लॅनिंग करताना काय अवॉइड करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर भाज्या आहेत ना, खूप आधी वगैरे शिजवून ठेवायच्या नाही, चिरून वगैरे ठेवू शकता तुम्ही. हे एक झालं. त्याच्यानंतर की निव्वळ नाही आज मी आता हे केलेलं आहे आणि हेच झालं पाहिजे, नाही. घरातल्या सगळ्यांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन, किंवा काल काय खाल्लं होतं, आता मला आज काय खायची गरज आहे, आज मग माझ्या नवऱ्याला हे आवडतं तर आज एक त्याच्या आवडीचं, किंवा आज मला हे आवडतं तर आज ही भाजी, उद्या माझ्या मुलांना काय आवडतं ते, असं सगळं लक्षात ठेवूनच तुम्ही मेन्यू प्लॅन करा. खूप स्ट्रिक्ट नका राहू मेन्यू प्लॅनिंगच्या बाबतीत. म्हणजे ठीक आहे तुम्ही एक फॉलो करा, पण कधी अधेमध्ये मुलांना वेगळं काहीतरी खावंसं वाटतं तर ते करूच शकता थोडंसं इकडे तिकडे करून. कारण नाही आज मी आता हेच केलंय आणि हेच होणार, हा थोडा अप्रोच ठेवू नका मेन्यू प्लॅनिंगच्या बाबतीत, असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि याच्या पुढे अजून घराचं व्यवस्थापन किंवा साफसफाई याच्याशी संबंधित या घराच्या गोष्टी सेगमेंटमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.